दिनांक 27 इयत्ता 3री ते 12वीच्या अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा शिरकाव अभ्यासक्रम आराखडा शिक्षण विभागाने तयार केला होता। त्या अभ्यासक्रमात मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झाला। ही बाब दिनांक 24 मे रोजी निदर्शनाला येताच डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशन या राज्यव्यापी संघटनेच्या वतीनं सोलापूर येथील राजमहल सभागृहात 3 जून 2024 रोजी अल्पसंख्याक संस्था चालक व संपूर्ण प्राचार्य, मुख्याध्यापक व शिक्षकांचा शिबिर घेऊन त्यात मनुस्मृतीच्या मुद्द्यासह एकूण 6 विविध मागण्यांचा ठराव एकमताने मंजूर केला व त्या ठरावाप्रमाणे सर्व मागण्या मान्य करण्याचा निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांना मुंबई येथील त्यांच्या देवगिरी या शासकीय निवासस्थानात दिनांक 12 जून 2024 रोजी सकाळी 7 वाजता समक्ष भेटून निवेदन दिले। त्यावर अजितदादा म्हणाले, हे होणार नाही, त्याप्रमाणे अधिकृत करण्याची मागणी श्री MD शेख यांनी केली। त्यानंतर पुन्हा एकदा दिनांक 23 जून 2024 रोजी सोलापूर येथील रंगभवन मध्ये पुन्हा एकदा अल्पसंख्याक समाजातील बुद्धिवंतांचा एक दिवसीय निर्धार मेळावा घेण्यात आला। त्यात येत्या अभ्यासक्रमात लादण्यात आलेले मनुस्मृती वगळावे, इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश देण्यासाठी विद्यार्थ्याला 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच प्रवेश दिला जावा, ही अट रद्द करण्यात यावी। पवित्र पोर्टलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या शिक्षक भरती मध्ये उर्दू शाळेत शिकवण्यासाठी इतर समाजातील उमेदवारांना शिक्षक पदावर भरती घेण्यात आली। त्या उमेदवारांना उर्दू शाळेत न पाठविता त्यांना इतर शाळेत पाठवावे। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अल्पसंख्याक शाळांसाठी शिक्षकांची पदभरती करताना TET पदवीची आवश्यकता नाही असं खंडपीठाने दिलेल्या निकालाप्रमाणे अंमलबजावणी करत तसा शासन आदेश GR काढावा। मुस्लिम समाजाला शिक्षणात 5% आरक्षण मिळणे व मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळास ₹1000 कोटी निधी मंजूर करणे व मुस्लिम समाजास परदेशात शिकण्यास जाण्यासाठी त्यांना प्रत्येकी 20 लाख निधी द्यावा, अशा मागण्यांचे निवेदन बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी औरंगाबाद येथील हज हाऊस मध्ये अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या उद्घाटन प्रसंगी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांना MD शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेटून दिलेल्या निवेदनाप्रमाणे सर्व मागण्यावर लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन अब्दुल सत्तार यांनी दिले। त्याचवेळेस सोलापूर येथे घेण्यात येणाऱ्या अल्पसंख्याक समाजाच्या मेळाव्यास येण्याचे निमंत्रण शेख यांनी दिले। त्यावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी वेळ आणि तारीख कळवतो असे आश्वासन दिले। त्यावेळेस अब्दुल सत्तार व नवनिर्वाचित अल्पसंख्याक आयुक्त मोहीन तहसीलदार यांचे सोलापुरी शाल व मखमली टोपी घालून शिष्टमंडळाने सत्कार केला। दरम्यान सायंकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महाराष्ट्रात मनुस्मृतीला स्थान नाही असं स्पष्ट जाहीर केले। त्या अनुषंगाने सोलापुरात राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या वतीने एकमेकांना पेढे भरवून व वाटून अजितदादा पवार यांचे संपूर्ण समाजाच्या वतीने आभार मानण्यात आले। सोलापुरात दिनांक 3 जून, 8 जून आणि 23 जून रोजी डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने मेळावे घेऊन सर्व सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि संस्था चालकांचा मेळावा घेण्यात आला। त्या मेळाव्यामध्ये झालेल्या चर्चेअंती झालेला ठराव मंजूर, त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना दिनांक 12 जून रोजी सकाळी 7 वाजता देवगिरी बंगल्यावर मुंबई येथे मी भेटून आपल्या समाजाच्या सर्व व्यथा मांडल्या आणि त्यांच्याकडे मागण्यांचं निवेदन दिलं। त्या मागण्यांच्या निवेदनामध्ये 1 नंबर मागणी अशी आहे, येत्या नवीन अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीचा शिरकाव त्यामध्ये शासन करत होते, तर त्याला आपण कडाडून विरोध केलेला आहे। ते अजितदादा पवारांना सांगितलं, तर अजितदादांनी त्याच दिवशी सकाळी 7 वाजता मला सांगितलं की ते काय होणार नाही, परंतु अधिकृत दादा आपण केलं पाहिजे असं सांगितल्यामुळं काल संध्याकाळी मुंबई येथे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष जाहीर केलं की अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृती येणार नाही। त्यामुळं राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं सोलापूर शहर, जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण अल्पसंख्याक समाजाच्या वतीने त्यांचा आभार मानतो आणि त्यांचं सोलापूर शहरामध्ये एक मोठं सत्कार आम्ही समाजाच्या वतीने ठेवायचं हे निश्चित केलेलं आहे। त्याच पद्धतीनं 6 मागण्या आपल्या होत्या, 6 पैकी बाकीच्या मागण्यांच्या बाबतीत ते विचार करतो असं त्यांनी आश्वासन दिलं। आणि काल 26 जूनला अल्पसंख्याक विभागाच्या पहिल्या आयुक्त कार्यालयाचं उद्घाटन औरंगाबाद हज हाऊसमध्ये होतं। त्या कार्यक्रमाला आम्ही काही शिष्टमंडळ गेलो। तिथं अब्दुल सत्तार साहेब जे अल्पसंख्याक विकास मंत्री आहेत त्यांनी संपूर्ण वाचले
आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की हे संपूर्ण प्रश्न सोडवले जातील आणि सोलापूरला जे आपण समाजाच्या वतीने कार्यक्रम घेणार आहोत त्या कार्यक्रमासाठी ते आवर्जून उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी काल आश्वासित केलेलं आहे। त्यामुळं त्यांचाही मी आभार मानतो। आपल्या मागण्या अशा आहेत ती रद्द करावी अशी एक मागणी होती। त्याचबरोबर 7 वर्ष पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच पहिलीमध्ये ॲडमिशन द्यायचं ते रद्द करण्याची मागणी होती। नंबर 3 जे सध्या TET जे अनिवार्य आहे अल्पसंख्याक शाळांना अनिवार्य नाही असं मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिलेला 2016च्या एका जनहित याचिकेमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे। त्याची अंमलबजावणी करत शासनाने GR काढावा अशी एक आमची मागणी होती। तसंच मुस्लिमांना शिक्षणामध्ये 5% आरक्षण द्यावं ही एक मागणी आहे आणि मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपये निधी द्यावं अशी एक मागणी आहे। आणि त्याचबरोबर पवित्र पोर्टलच्या वतीने जे मध्यंतरी भरती घेण्यात आली शिक्षक भरती जिल्हा परिषदेमध्ये राज्यभरात, तर त्या पवित्र पोर्टलच्या नावाखाली त्यांनी जी भरती घेतली उर्दू शाळेमध्ये शिकवण्यासाठी त्यांनी इतर समाजाच्या उमेदवाराला 166 उमेदवाराला घेतलेला आहे। त्यांना ताबडतोब उर्दूत न पाठवता अन्य शाळेमध्ये त्यांना वर्ग करण्याची मागणी केलेली आहे। या संपूर्ण मागण्या अजितदादा पवार आणि काल आपले अब्दुल सत्तार यांनी ते लवकरात लवकर सोडवल्या जातील आणि त्यावर निश्चितच तोडगा काढू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। सोलापुरात सध्या जे महाराष्ट्र राज्याचं अधिवेशन चालू झालेलं आहे आजपासूनच ते अधिवेशन संपताच सोलापूर येथे फार मोठा अल्पसंख्याकांचा मेळावा डॉक्टर मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वेलफेअर असोसिएशनच्या वतीने घेतला जाणार आहे। त्यामध्ये अल्पसंख्याक समाजाचे संपूर्ण शैक्षणिक संस्था चालक शिक्षक आणि समाज मोठ्या संख्येने उपस्थित राहील आणि त्या कार्यक्रमामध्ये उर्वरित जे राहिलेल्या मागण्या आहेत त्या मागण्याचा निपटारा करून घेण्यासाठी निश्चितच पाठपुरावा केला जाईल। पुन्हा एकदा अजितदादा पवारने मनुस्मृती शासन रद्द करेल अभ्यासक्रमात येणार नाही असं त्यांनी जाहीर केल्याबद्दल अजितदादा पवारांचं जाहीर आम्ही आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र।